चला तर आता आपण काय करूया, मोटिवेशनची चर्चा करूया. मोटिवेशन म्हणजे काय तर अभिप्रेरणा, काहीतरी करण्यासाठी दिली गेलेली किंवा मिळालेली प्रेरणा. काय असतं मोटिवेशन, कसं असतं, डिफरंट लेवल्स ऑफ मोटिवेशन टू लर्न डिफरंट सब्जेक्ट. मोटिवेशन म्हणजे आता बघा, अरे बापरे तुझ्यामध्ये फार क्षमता आहे, तू करू शकतोस म्हटलं की तो दुप्पट शक्तीनं करायला लागतो. ही काय झाली मोटिवेशन. कशाची मोटिवेशन, शाब्दिक मोटिवेशन, की त्याला म्हणलो आपण की वा 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 तू खूप छान आहेस, तू करू शकतोस, तू करू शकतोस म्हणलं की त्याला काय मिळाली, मोटिवेशन मिळाली, प्रेरणा मिळाली. येस, त्याला वाटलं मी करू शकतो, सगळे म्हणतात म्हणजे मी करू शकतो. मग अशा पद्धतीची जी प्रेरणा आहे ही वेगवेगळ्या लेवलवर मोटिवेशन असते, वेगवेगळ्या विषयांना असते आणि वेगवेगळ्या करिअरला सुद्धा असते. मराठीसाठीचं मोटिवेशन वेगळं असतं, इंग्रजीसाठीचं वेगळं असतं, म्हणजे विषयवार वेगळा आहे. त्यासोबतच करिअरमध्ये इंजिनिअरिंगचं मोटिवेशन वेगळं. कुणाला वाटतं की मला विमान उडवायला आवडतं त्यामुळे मी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला जाईन, म्हणजे विमान उडवायला आवडणं ही त्याचं काय आहे, मोटिवेशन आहे. किंवा कुणाकडे तरी कुणाला तरी त्यानं पाहिलेलं असतं विमान उडवताना, मग त्याला वाटतं की आपण काय करावं, पायलट बनावं. म्हणजे ही जी आहे मोटिवेशन जे आहे हे विषयानुसार बदलतं, त्याच्यानंतर करिअरनुसार बदलतं आणि लेवलनुसार पण बदलतं. ज्याला जास्त मोटिवेशन त्याची करण्याची ऊर्जा ताकद कशी असते जास्त, ज्याला कमी मोटिवेशन त्याची इच्छा ऊर्जा कशी असते, कमी असते. आता हे जे मोटिवेशन आहे ह्या मोटिवेशन वेगवेगळ्या थेरीज आहेत. पहिली थेरी आहे ती म्हणजे बायोलॉजिकल थेरी. बायोलॉजिकल थेरी म्हणजे जैविक उपागम, जैविक घटक जे आहेत जे की काय करतात, मोटिवेशनला प्रभावित करतात किंवा मोटिवेशन कमी जास्त ठरवतात. तर पहिला आहे इन्स्टिंक्ट. इन्स्टिंक्ट म्हणजे सहज प्रवृत्ती. माणसाला सहज असं वाटतं की आपण काहीतरी शिकलं पाहिजे, मग त्याच्या सहज प्रवृत्तीतून जी प्रेरणा त्याला निर्माण होते ती प्रेरणा म्हणजे काय आहे, इन्स्टिंक्ट आहे. जीवनामध्ये मला पुढे जायचंय, मला मोठं व्हायचंय, किंवा मग जनरली मुलांना शिक्षक व्हावं वाटतं. मग ही जी आहे ही समोर बघून शिक्षकांकडे बघून ते इन्स्टिंक्ट त्यांच्यामध्ये निर्माण झालं, एक सहज प्रवृत्ती निर्माण झाली की आपण काय व्हावं, शिक्षक व्हावं, शिक्षकाचा प्रोफेशन चांगला आहे. तर हे आहे इन्स्टिंक्ट म्हणजे सहज प्रवृत्ती. सहज प्रवृत्तीनुसार काय होतं, मोटिवेशन मिळतं. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे नीड अँड ड्राईव्ह. नीड म्हणजे आवश्यकता, ड्राईव्ह म्हणजे प्रेरक शक्ती. नीड आहे, आता मला भूक लागलेली आहे, तर आता इथं काय करावं लागेल, जोपर्यंत मी एवढा गृहपाठ पूर्ण करत नाही तोपर्यंत मला जेवायला मिळत नाही. मग मला मोठीच नाही रे बाबा, चला आपण एवढा गृहपाठ पूर्ण करू म्हणजे आपल्याला जेवायला मिळेल. मग लगेच आपण पटापट गृहपाठ पूर्ण करतो आणि जेवायला बसतो, म्हणजे मिळतं आपल्याला. म्हणजे ही नीड आहे. आणि ड्राईव्ह आवश्यकता आहे म्हणजे प्रेरक शक्ती. ह्या गरजेतून आपल्याला ही प्रेरणा मिळाली आणि मग ह्या प्रेरणेचा वापर करून काय झालं, आपण एखादं काम केलं, आपल्याला काय मिळालं, मोटिवेशन मिळालं. तर नीड अँड ड्राईव्ह हे एक मोटिवेशन आहे. त्यानंतर अपनंट प्रोसेस ज्याला म्हणतात, अपनंट प्रोसेस थेरी, विपरीत प्रक्रिया सिद्धांत. विपरीत प्रक्रिया सिद्धांत म्हणजे आता एखाद्याला आपल्याला करून घ्यायचंय, एखाद्याकडून काम करून घ्यायचं, आपण हे तुला येत नाही रे, तू करू नको, ते म्हणते का बरं, मी करून दाखवतो. म्हणजे आपण जे सांगू त्याच्या विरुद्ध करण्याची जी मुलांची भावना असते, ह्या विपरीत प्रक्रिया सिद्धांताचा वापर करून त्याला मोटिवेशन दिलं जाऊ शकतं आणि त्याच्याकडून काम करून घेतलं जाऊ शकतं. त्यासोबत ऑप्टिमल लेवल थेरी म्हणजे उत्तम उत्तेजना स्तर सिद्धांत. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त मोटिवेशन द्याल, तेवढं काय होतं, त्याचं जे आहे त्याचं जे काम जे आहे ते काम खूप चांगल्या पद्धतीनं होतं. परंतु इथेही असं आहे की खूप जास्तीत जर मोटिवेशन देण्यात आलं तर, किंवा खूप जास्त रिवॉर्ड्स देण्यात आले, मोर रिवॉर्ड लेस रिझल्ट असंही म्हटलं जातं. छोट्या छोट्या गोष्टीला लगेच बक्षीस, त्याला त्या बक्षिसाचं व्हॅल्यू काय होते, 0 होऊन जाते. त्याला काय वाटत नाही, मग ते मला नको बक्षीस म्हणते, त्या बक्षिसाचं व्हॅल्यू राहत नाही. म्हणजे उत्तम उत्तेजना करताना सुद्धा आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या, ऑप्टिमल पाहिजे, एक्सेसिव्ह नाही. एक्सेसिव्ह झाले की त्याचा परिणाम कसा होतो, निगेटिव्ह होतो. तर ऑप्टिमल लेवल थेरी, उत्तम उत्तेजना स्तर सिद्धांतानुसार आपण जर उत्तेजना देत गेलो, चांगल्या सपोर्ट करत गेलो तर काय होतं, मोटिवेशन चांगलं होतं. जसं मोटिवेशन वाढेल तसं चांगलं होईल, तसं काय होतं, विद्यार्थ्याचं शिकणं असेल, त्याचं जे काही आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसऱ्या ह्या सगळ्या बायोलॉजिकल थेरी म्हणजे थेरी ज्या सगळ्या जैविक गरजा आहे, जसं की खाणं आहे, सहज प्रवृत्ती आहे, लोक काय म्हणतात त्याच्यानुसार आहे, ऑप्टिमल थेरी आहे. पण काही सायकोलॉजिकल थेरीज पण आहेत, म्हणजे मानसशास्त्रीय थेरीज आहेत, मानसशास्त्रीय उपागम आहेत प्रेरणा देणारे. पहिला इन्सेंटिव्ह थेरी म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तू जर एवढा जर गृहपाठ पूर्ण केला तर तुला 2 चॉकलेट देतील,
किंवा सर तुझं कौतुक करतील, म्हणजे हे काय आहे, इन्सेंटिव्ह आहे. इन्सेंटिव्ह लोकल असं तात्पुरतं असतं. तर असं इन्सेंटिव्ह थेरीचे इन्सेंटिव्ह दिल्यावर पण काम केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर फोकस ऑन लर्निंग स्ट्रॅटेजी, लर्निंगच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या स्ट्रॅटेजीवर फोकस करून सुद्धा मोटिवेशन दिलं जाऊ शकतं. म्हणजे अध्यापन करताना मुलं शिकताना अधूनमधून त्यांना कौतुक करायचं, वा छान, तू छान केलंस, तू छान केलंस, तुझं सुंदर झालंय काम. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होतो, चांगलं पॉझिटिव्ह मोटिवेशन देण्यावर होतो. त्यानंतर दुसरं महत्वाचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे याला म्हणतात अचिव्हमेंट मोटिवेशन किंवा एन अचिव्हमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. प्रोत्साहन प्रेरक पुरस्कार सिद्धी असं हिंदीमध्ये या थेरीला म्हटलं जातं. कसं असतं याच्यामध्ये, तर अचिव्हमेंट म्हणलं की अचिव्हमेंट झालं की अकॉम्प्लिशमेंट, टू अकॉम्प्लिश डिफिकल्ट, असं एखादं अवघड काम करायचंय ते अकॉम्प्लिश करा तुम्ही. त्यासाठी तुला काय करणार, प्रोत्साहन द्यायचं, तू कर, तू करू शकतोस, तू करू शकतोस. आणि मग तुला काय मिळते, त्याची त्या अचिव्हमेंटचीच प्रेरणा मिळते. तू अचिव्ह कर, तू करू शकतो. अचिव्हमेंट इटसेल्फ बिकम अ मोटिवेशन. ऍक्च्युअली अचिव्हमेंट साठी मोटिवेशन आहे, पण हिअर अचिव्हमेंट बिकम मोटिवेशन. त्यानंतर अफिलिएशन दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजे कोऑपरेट मेक फोकस, संबद्धता, म्हणजे कोऑपरेट करायचं, त्याला कोऑपरेट करायचं, तू तू करू शकतोस. आणि डॉमिनेट, आणि नंतर तिसऱ्या स्टेज तो काय करतो, अगोदर अचिव्हमेंट करतो, मग कोऑपरेट करतो, इतरांना पण मदत करतो, दुसऱ्यांना कोऑपरेट करून मदत करून ते अचिव्हमेंट करायला मदत करतो. आणि नंतर बी अ लीडर, नंतर काय बनतो, तो लीडर बनतो आणि सगळ्यांकडून काम करून घेतो. अशा पद्धतीचं हे अचिव्हमेंट मोटिवेशन, याने अचिव्हमेंट म्हटलं जातं. काही जण याला पॉवर अचिव्हमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. तर एन अचिव्हमेंट हा शब्द लक्षात ठेवा. एन अचिव्हमेंट सगळ्यात पॉवरफुल अचिव्हमेंट आहे. असं म्हणतात नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. एखादं तुम्हाला यश जर मिळवायचं असेल तर एखादं छोटं यश तुम्ही मिळवा, म्हणजे मोठ्या यशाची तुम्हाला काय मिळते, प्रेरणा मिळते. दॅट इज एन अचिव्हमेंट आहे. तर एन अचिव्हमेंट आपण लक्षात ठेवा. एन अचिव्हमेंट हा शब्द आहे, याच्यावर 100% प्रश्न येतच असतो. त्याच्यामध्ये अचिव्हमेंट, अफिलिएशन आणि डॉमिनन्स ह्या स्टेजेस आहेत. आधी अचिव्हमेंट केलं जातं, नंतर मग अफिलिएशन होतं, दुसऱ्यांना कोऑपरेट केलं जातं, तेच अचिव्हमेंट करून घेण्यासाठी, बाकीच्या सगळ्यांकडून करून घेण्यासाठी, आणि शेवटी तो काय बनतो, लीडर बनतो. हे बिकम लीडर, बिकम डॉमिनेट, तो डॉमिनेट करतो सगळ्यांना. अशा पद्धतीची ही एन अचिव्हमेंटची थेरी आहे. आता पॉवर अचिव्हमेंट म्हणजे हाय एन अचिव्हर्स डिस्प्ले. कसं ओळखायचं की हे हाय एन अचिव्हर्स आहेत, म्हणजे कशाहून समजायचं की यांनी खूप चांगले अचिव्हमेंट केलेले आहे. अचिव्हमेंट म्हणजे यांना चांगलं मोटिवेशन मिळालं, एन अचिव्हमेंट आहे, यांना मोटिवेशन मिळालेलं आहे, मग ते एन अचिव्हर्स आहेत. म्हणजे पॉवरफुल मोटिवेशन मिळाल्यामुळे ते पॉवरफुल माणसं बनलेत. कोण असतात हे लोक ज्यांना की अशी पॉवरफुल मोटिवेशन मिळाले, ते पॉवरफुल बनले, पाहूया. पहिल्यांदा आहे, यालाच हिंदीमध्ये म्हणतात उच्च उपलब्धी का सिद्धांत. उच्च उपलब्धी कुणाला मिळते, तर ते कसं ओळखायचं. पहिली गोष्ट, मॉडरेटली चॅलेंजिंग टास्क. ते नेहमी काय करतात, थोडे अवघड टास्क जे आहे ते सोपे देऊ नका. म्हणजे नो इझी टास्क, आम्हाला सोपं देऊ नका सर प्रश्न, आम्हाला अवघड प्रश्न द्या, आम्ही सोडवतो. म्हणजे प्रचंड अवघड म्हणजे त्यांना न सुटणारे आता ब्रह्मांडाचा कोड्याचा प्रश्न त्यांना दिलं तर ते नाही, पण त्याच्या पातळीच्या मानानं मॉडरेटली डिफिकल्ट व थोडे अवघड प्रश्न, किमान चॅलेंजिंग प्रश्न त्यांना दिले पाहिजे. नो इझीला त्यांना सोपे प्रश्न सोडवायला आवडत नाही. हे कोण आहेत, हाय एन अचिव्हर्स आहेत. आणि ते कसं ओळखायचं, त्यांना अवघड प्रश्न माहिती समजायचं की हाय एन अचिव्हर लेकरू आहे. त्यानंतर गुड मॅच बिटवीन ॲबिलिटी अँड डिमांड. त्यांच्यामध्ये क्षमता किती आहे आणि त्यांनी काय मागतात त्याचं मॅचिंग असते. म्हणजे उगाच गणपती आणि बिडी पितानाचा बड्या बाता असंही नाही, मी काय बी द्या मी करतो, काय बी द्या मी करतो, असं नाही. आपल्याला काय येते, आपण काय केलं पाहिजे ह्याची समज त्यांच्यामध्ये असते, आणि ह्याच्यावरून लक्षात येतं की ते कसे आहेत, हाय एन अचिव्हर्स आहे. त्यानंतर लाईक कंपॅरिझन टास्क अँड फीडबॅक. त्यांना कॉम्पिटिशन पाहिजे असते, त्याला पण द्या मला पण द्या, बघू कोण अगोदर करते. अशा पद्धती ते कारण हायली मोटिवेटेड असतात. आणि त्यांना फीडबॅक पण हवा असतो की बाबा मी एवढं केलंय, माझं काय चुकलं, काय बरोबर आलं, मी कसं करू, हे करू का ते करू, हे नको करू का ते नको करू. अशा पद्धतीच्या कंपॅरिझन त्यांना आवडतात. त्याच्यासोबत कशाला मी माझं करतो, माझं वेगळं मी करणार असं म्हणत नाहीत. हाय अचिव्हर असे असतात. गो टू द नेक्स्ट लेवल. नेहमी त्यांना ही लेवल झाली त्यांना पुढच्या लेवलला जावं वाटतं. हे कसे आहेत, म्हणजे ह्या आहे त्या गोष्टी ते समाधान आहे, त्यांना अजून पुढे जायचं. पण लक्षात घ्या, ह्याच्यावर प्रश्न येतच असतो. हाय एन अचिव्हर्स कसे ओळखायचे, तर पहिल्यांदा त्यांना चॅलेंजिंग टास्क हवे आहेत, अवघड प्रश्न विचारा असं त्यांचं म्हणणं आहे, किमान मॉडरेटली अवघड प्रश्न विचारावे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर त्यांना स्वतःला कळतं आपल्याला काय येतं आणि काय येत नाही, त्याच्यानुसार त्याच्यानुसारच ते काय करतात, मागणी करत असतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय करतात, डिमांड, कंपॅरिझन आवडते त्यांना, स्पर्धा आवडते, कॉम्पिटिशन आवडते.
तू आलास का पहिला मी येतो, अशा पद्धतीची त्यांची स्पर्धा असते, फीडबॅक पाहिजे असतो आणि नेहमी त्यांना पुढची लेवल गाठण्याची घाई झालेली असते. हे काय आहेत? एन अचिव्हर्स आहेत. ह्यांना एन अचिव्हर, आणि याच्यावरून आपण ओळखायचं हे लेकरं कसे आहेत? एन अचिव्हर आहे. आता एन अचिव्हर्स डिस्प्ले एन पॉवर मोटिवेशन. मी मग असे म्हटल्याप्रमाणे एन मोटिवेशन म्हणजे कसं आहे? हे पॉवर मोटिवेशन आहे. हे पॉवरफुल एन मोटिवेशन कसं मिळतं? व्हॉट इज एन मोटिवेशन? तर एन मोटिवेशन मध्ये ॲबिलिटी ऑफ पर्सन टू प्रोड्यूस इंटेंडेड इफेक्ट्स ऑन बिहेवियर अँड इमोशन्स ऑफ अदर पर्सन. म्हणजे त्या व्यक्तीची अशी ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे की ते काय करतात? त्यांना पाहिजे तसा प्रभाव कणावर पाडू शकतात, दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनावर आणि त्याच्या भावनेवर प्रभाव पाडू शकतात. म्हणजे त्याच्या भावनेवर नियंत्रण, कंट्रोल करू शकतात. अशा पद्धतीची जी मोटिवेशन आहे त्याला म्हणतात एन पॉवर मोटिवेशन, जे दुसऱ्यांच्या भावनावर सुद्धा काय करू शकते? प्रभाव पाडू शकते. मग हे कसं ओळखायचं? तर हे इम्पल्स अग्रेसिव्ह ऍक्शन असतात त्यांच्या. असे प्रभावी अग्रेसिव्ह, ते माघार घेत नाहीत, असे पुढे घेऊन ते काय करतात? अग्रेसिव्ह ऍक्शन्स असतात. ते पार्टिसिपेट इन कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स मध्ये भाग घेतात आणि प्रूव्ह करतात स्वतःला की आय कॅन डॉमिनेट अदर्स, मी जिंकू शकतो, मी जिंकणार. त्याच्यानंतर हे लोक काय करतात? ऑफिसमध्ये मेन पोझिशन घेतात. होल्डिंग ऑफिशियल, ऑफिसमध्ये चांगली पोझिशन घेण्याचा प्रयत्नाचा सातत्यानं सुरू असतो. नाही मिळालं तर त्यांना बेचैन होतं, मला कधी मिळालं, काय भानगडी करून मग ते पद एफर्ट करून, मेहनत करून मिळवण्याचा प्रयत्न करतात. अक्वायरिंग व्हॅल्युएबल पोझिशन्स, ते स्वतःकडे भरपूर अशा मौल्यवान दागिने, पैसा अडका संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. कारण का? त्यांना काय पाहिजे? पॉवर पाहिजे. पॉवर कशामध्ये पाहिजेत? इथं पाहिलं आपण अग्रेसिव्ह ऍक्शनच्या माध्यमातून पॉवर मिळवण्याचा प्रयत्न करतात. आपोआप अग्रेसिव्ह ऍक्शन झाले की लिडरशिप त्यांच्याकडे येणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स म्हणजे स्वतःला सिद्ध करून, मी तुमच्यापेक्षा बेटर आहे हे सिद्ध करून मग ते काय करतात? पॉवर मिळवण्याचा प्रयत्न. सगळं पॉवर आहे, सगळं पॉवर घेण्याचा प्रयत्न आहे. होल्डिंग ऑफिशियल, ऑफिसमध्ये पण चांगली पोझिशन घेण्याचा प्रयत्न करणार, आटोकाट प्रयत्न करणार. त्यानंतर अक्वायरिंग व्हॅल्युएबल पोझिशन, दागिने, पैसा अडका संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करणार. त्यानंतर हे कुठल्या प्रोफेशन मध्ये असतात हे लोक? सामान्यपणे हे क्लर्जी असतात, म्हणजे धर्मगुरू, जसे की चर्चमध्ये वगैरे धर्मगुरू असतात, लोकांना मार्गदर्शन करतात, असं करा तसं करा वगैरे वगैरे, सो अँड सो. टीचिंग मध्ये असतात. त्यानंतर डिप्लोमॅसीमध्ये, म्हणजे जे काही बाहेर देशामध्ये आपले राजदूत वगैरे नेमलेले असतात, अशा ठिकाणी ह्या लोकांची नेमणूक असते. त्यानंतर फिगर कॉन्शियस अमंग वुमन, आणि महिला, अशा ज्या महिला असतात फिगर बाबत आपल्या कॉन्शियस असतात. मी कशी दिसते, माझं वजन वाढले का, मी इकडे दिसते का, माझा चेहरा कसा, तो असं. म्हणजे त्यांना काय वाटत असतं की आपल्या सौंदर्याच्या आधारे आपण एक पॉवर पोझिशन आपण मेंटेन करू शकतो. तर अशा पद्धतीचं एन पॉवर मोटिवेशन आहे. तर एन पॉवर मोटिवेशन मध्ये आपण लक्षात ठेवायचं की ॲबिलिटी टू प्रोड्यूस इंटेंडेड इफेक्ट, पाहिजे तसा तो त्यांना जो बदल प्रभाव पडायचा, तो प्रभाव दुसऱ्याच्या भावनांवर आणि वर्तनावर पडायचा प्रयत्न करतात. कसं? इम्पल्सिव्ह अग्रेशन्स, पार्टिसिपेट इन कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स, होल्डिंग ऑफिशियल पोझिशन्स, अक्वायरिंग व्हॅल्युएबल पोझिशन्स, प्रोफेशन्स, क्लर्जी, टीचिंग, डिप्लोमॅसी अँड फिगर कॉन्शियस अबाउट विमेन. आता मेन पण फिगर बाबत कॉन्शियस होत आहेत. हे सगळे काय ना कोण आहेत? एन पॉवर मोटिवेशनचे लोक आहेत. तर ह्या लोकांना आयडेंटिफाय केलं पाहिजे. परीक्षेमध्ये असा प्रश्न हमखास येणार आहे. मोटिवेशनवर 2-3 प्रश्न तरी येतातच. त्यामध्ये बायोलॉजिकल थेअरीवर येणार, एक सायकोलॉजिकल येणार, एन पॉवर अचिव्हमेंटवर येणार, आणि मग ज्या थेअरी आहे त्या थेअरीवर सुद्धा प्रश्न येणार. तर मग आता हे कसं होणार? ह्यांचं कसं असते? स्टिम्युलस टू एक्सप्लोरेशन नीड्स. ह्यांना सारखं स्टिम्युलस पाहिजे असतात, नाहीतर हे बेचैन होतं. ह्यांना जर पॉवर दाखवायला काही संधी नाही मिळाली तर मग काहीतरी समाजविघातक कृत्यामध्ये हे लोक गुंतू शकतात. आणि त्यामुळे त्यांना नेहमी काही ना काही करण्याचे स्टिम्युलस, प्रेरणा मिळणं आवश्यक आहे. आणि एक्सप्लोरेशन नीड्स म्हणजे ते नेहमी काय करतात? आपल्या नव्या नव्या गरजांच्या शोधामध्ये असतात. आणि त्यांना जर इफेक्टिव्ह मोटिवेशन मिळालं तर ते समाजासाठी खूप चांगला रोल पार पाडू शकतात. तर आपण हे मोटिवेशन मध्ये पाहिलं, बायोलॉजिकल थेअरी पाहिल्या, मोटिवेशन म्हणजे काय पाहिलं, सायकोलॉजिकल थेअरी पाहिली, हाय एन अचिव्हर्स डिस्प्ले पाहिला, एन पॉवर मोटिवेशन पाहिलं, आणि एक्सप्लोरेशन, स्टिम्युलस आणि इफेक्टिव्ह मोटिवेशन याची आपण या ठिकाणी चर्चा केली.